चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। एक महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टातून येत आहेत आणि हा निर्णय 632 शिक्षकांच्या वेतनासंदर्भातील आहे। उच्च न्यायालयाने आदेश दिलेला होता की 632 शिक्षकांचं वेतन सुरू करा आणि या निर्णयाला प्रशासनाने आणि शासनाने आव्हान देत सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि या याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाचा जो आदेश होता तो रद्दबातल ठरवलेला आहे आणि 4 आठवड्यामध्ये पूर्ण करण्यासाठी मोठा धक्का देणारा निर्णय आहे। त्यामुळं आता 632 शिक्षकांवर आर्थिक संकट देखील कोसळलेलं आहे। हे जे संपूर्ण प्रकरण आहे सुरुवातीपासून संदर्भातील प्रकरण होतं आणि नागपूर शिक्षण उपसंचालकाच्या अंडरमध्ये तसं जर बघितलं तर 6 ते 7 जिल्हे येतात, परंतु नागपूरमधील प्राथमिक शिक्षकांच्या बाबत जे नागपूर जिल्हा परिषदेने ज्या संमती दिलेल्या होत्या आणि त्या माध्यमातून ज्या शालार्थ आयडी तयार करण्यात आलेल्या होत्या, आलेली होती, लॉग इन आयडी वेगवेगळे होते किंवा कार्यालयीन वेळेच्या व्यतिरिक्त इतर सर्व शालार्थ आयडी वाटप करण्यात आलेले होते आणि त्या संदर्भातील सगळ्या ज्या नस्ती असतात त्या नस्ती देखील गायब होत्या। त्यामुळं या 632 शिक्षकांवर कारवाई करण्यात सुरुवातीपासून पगार थांबवलेले शिक्षक कोर्टामध्ये गेलेले होते। उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली आणि उच्च न्यायालयाने आदेश दिलेला होता की चौकशी सुरू ठेवा, मात्र त्यांचे पगार जे आहेत ते सुरू ठेवा। त्यामुळे पगार सुरू ठेवण्याची होती, त्या संदर्भामध्ये आंदोलन देखील झालेले होते, परंतु प्रशासनाने आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांनी त्यांचे पगार सुरू केले नव्हते आणि पगार सुरू केले नाही म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन देखील झालेले होते। यावेळी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान वेगवेगळे निवेदन देण्यात आले आणि ही जे सर्व उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला होता की यांचे पगार द्या, तर त्या पगार द्या याच्या विरोधामध्ये शासन आणि शिक्षण उपसंचालक हे सुप्रीम कोर्टामध्ये गेले असताना तुम्ही पगार कसे देणार आणि जर का पगार द्यायचे असले आणि हे जर का दोषी निघाले तर शासनाचं सुमारे 62 कोटी रुपयांचं नुकसान होईल। त्यामुळे शासनाने त्यांचे पगार देऊ नये जोपर्यंत संपूर्ण चौकशी पूर्ण होत नाही, अशी भूमिका शासनाची होती आणि सुप्रीम कोर्टाने देखील तेच म्हणत उच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो बाद ठरवलेला आहे। आता प्रश्न असा आहे की जर का या शिक्षकांना पगार द्यायचा 632 शिक्षकांना पगार द्यायचा नाही, इतर ठिकाणी जे शिक्षक आहेत आणि ज्यांच्यावर अशाच पद्धतीचे आरोप झाले आहेत काहींवर, अशा ठिकाणी सर्व ठिकाणी पगार सुरू आहेत आणि फक्त या 632 शिक्षकांचेच पगार बंद का, हा एक महत्त्वाचा सवाल आहे। कारण ज्यावेळी हे प्रकरण आलेलं होतं त्यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षक फक्त नागपूर जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार बंद होते। त्यावेळी देखील हाच प्रश्न करण्यात आलेला होता की तुम्ही चंद्रपूरचे पगार सुरू करता, कारण चंद्रपूरचे देखील शिक्षण उपसंचालक एकच आहेत आणि नागपूरचे देखील शिक्षण उपसंचालक एकच आहेत। त्यामुळे एकच शिक्षण उपसंचालक हे त्या फाईलवर साइन करून चंद्रपूरच्या शिक्षकांचे वेतन काढतात, मात्र नागपुरातील शिक्षकांचे वेतन का काढत नाहीत, त्यांच्यावर कोणाचा दबाव होता, अशा पद्धतीचे प्रश्नचिन्ह त्यावेळी देखील झालेले होते आणि आता देखील आहेत की हा जो संपूर्ण सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे, हा आदेश फक्त या शिक्षकांकरिता तर लागू आहेच, परंतु इतर जे शिक्षक आहेत जे चंद्रपूर असतील, जळगाव असतील, औरंगाबाद असतील, मुंबई असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी, परत नाशिक विभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, अमरावतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, भंडारा गोंदियामध्ये आहेत, तर या सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी चौकशी सुरू आहे, ज्या शिक्षकांची चौकशी सुरू आहे, अशा शिक्षकांचे तुम्ही वेतन थांबवणार आहात का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आता या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे, परंतु पर्टिक्युलर एका प्रकरणी ही याचिका असल्यामुळं याच प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने हा सध्या निर्णय दिलेले आहेत आणि ज्यावेळी उच्च न्यायालयाने आदेश देऊनही अधिकाऱ्यांनी पगार सुरू केले नव्हते, त्याच्या विरोधामध्ये जवळपास 40 याचिका या परत झालेल्या होत्या दाखल कोर्टामध्ये आणि त्या अवमानाच्या याचिका होत्या की कोर्टाने आदेश देऊनही त्या कोर्टाचा आदेशाचा अवमान करत आहे, अशा प्रकारच्या त्या याचिका होत्या, अशा प्रकारच्या 40 याचिका होत्या। त्यामुळे या याचिका देखील निकाली काढण्यात आलेल्या आहेत सुप्रीम कोर्टामध्ये। आता त्या अधिकाऱ्यांना देखील त्या याचिकांना सामोरे जाण्याची आवश्यकता राहणार नाही, कारण चौकशीच झाली नाही तर पगार कसा तुम्ही त्यांना देणार, असा जो प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने केला आहे, त्यामुळं या अवमान देखील ठरत नाही, अशा पद्धतीचं निरीक्षण देखील सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेलं आहे। असं असलं तरी अनेक प्रश्न आहेत, जे प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकत नाहीत, कारण
जे हे सर्व जे प्रकरण आहेत, या प्रकरणामध्ये जर का आतापर्यंत चौकशी का झाली नाही, आतापर्यंत पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे होती. कारण 11 महिन्यांपासून हे प्रकरण पेंडिंग आहे. 11 महिन्यांपासून देखील त्यांचे पगार मिळालेले नाहीत आणि जे खरोखरच यामध्ये दोषी असतील, ज्यांचे खरोखरच कागदपत्र मिळत नसेल, ज्यांचे खरोखरच बनावट कागदपत्र असेल किंवा जे नोकरीवर आहे परंतु शाळेमध्ये कधी गेलेच नाही किंवा इतर पदावर आहेत आणि इकडे देखील काम करत आहेत. असे जे असतील असे आयडेंटिफाय करून त्यांना ताबडतोब निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून वाटल्यास पगार देखील वसूल करावा, अशी मागणी या 632 शिक्षकांमधीलच काही शिक्षकांची आहेत. परंतु आम्ही जे काही शिक्षक आहेत, जे रेग्युलर शाळेमध्ये जातोय, आम्ही सर्व कागदपत्र जमा केलेले आहेत शिक्षण विभागाला किंवा सायबरला. जे कागदपत्र जमा केलेले आहेत, त्यांनी जे आम्हाला पुरावे मागितले किंवा आमचे जे जॉइनिंग लेटर असेल किंवा आमचे डी-एड, बी-एडचे कागदपत्र असतील, हे सर्व कागदपत्र मागितले. हे सर्व कागदपत्र आम्ही दिले, तरी देखील आमच्यावर हा अन्याय होत आहे, अशी भावना देखील काही शिक्षकांची आहेत. त्यामुळे शिक्षण विभाग आणि सायबरने देखील त्याची चौकशी ताबडतोब करून नेमके यामधील बोगस शिक्षक किती आहेत, याचा देखील शोध घेणे महत्त्वाचं आहे. आताचा जो निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा, या निर्णयामुळं नक्कीच या सर्व शिक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे आणि यामुळं आता 11 महिन्यांपासून जर का त्यांचा पगार झालेला नाहीत, तर त्यांना देखील मोठा आर्थिक परिस्थितीशी तोंड द्यावं लागणार आहे. तरी आता ही चौकशी 4 आठवड्यांच्या आत संपवण्यासाठी देखील सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाने. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये चौकशी कशी जाते हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आम्ही देखील या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेतच वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या घटना तुमच्यापर्यंत आणणार आहोत. या संदर्भातील अनेक काही मुलाखती देखील आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करू. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.